स्तुती असो, परमेश्वर चांगला आहे, त्यांनी आपल्याला या दिवसांमध्ये सांभाळलेलं आहे। आणि पुन्हा एक वार आपण आपल्या भक्तीच्या दिवसात आणि त्याची भक्ती करण्यासाठी आपापल्या घरामध्ये एकत्र आलेले आहात आणि म्हणून आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया आणि एक स्तोत्र यावेळेला वाचूया। प्रेज द लॉर्ड। आपण शास्त्र वाचूयात। स्तोत्र संहिता 46। देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो। म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तडी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही। जिचे प्रवाह देवाच्या नगरीला परात्पराच्या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे। त्या नगरीच्या ठाई देव आहे, ती ढळावयाची नाही। प्रभात होताच देव तिला सहाय्य करेल। आमेन। प्रभु मैंने सिंहासन को तेरे अपने हृदय में तैयार किया है। सारा आदर सारी महिमा और सारी स्तुति से सजाया
प्रार्थना करूया. सामर्थ्यवान आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. जो प्रत्येक व्यक्ती प्रभुदेव बापा तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझं वचन हे सत्य आहे आणि आम्ही या दिवसांमध्ये आणि पूर्णपणे तुझ्या स्वाधीन आहोत आणि तू सहाय्य करत आहेस, अनेक लोकांचं जीवन बदलत आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजही प्रभुदेवा या वचनाच्याद्वारे तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाशी बोल. आमचं तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावानं प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन आमेन. पुन्हा एक वार आपण मागच्या वेळेला जो स्टडी केला होता स्वर्गीय गोष्टीची निवड, या संबंधाने मागच्या रविवारी आपण पाहिलं आदाम आणि हवा यांनी अशा प्रकारची निवड केली आणि ती निवड जी केली त्यांनी चुकीची निवड केली, नाही का? आणि म्हणून शुभवर्तमान म्हणजे चांगली बातमी, आणि चांगली बातमी समजण्यासाठी वाईट बातमी समजून घेणं हे आवश्यक आहे. याचं आपण मनन केलं. आणि वाईट बातमी, 3 प्रकारचे वाईट बातमी आपण पाहिल्या वचनातून. आणि म्हणून चांगली बातमी, आज चांगली बातमी समजून घेणार आहोत आपण, कारण वाईट बातमी समजल्यानंतर चांगली बातमी महत्त्वाची आहे, नाही का? वाईट बातमीच्यासाठी आम्हाला चांगली बातमी समजण्याच्यासाठी आम्ही वाईट बातमी पाहिलेली आहे. आणि मग 2 सत्य समजणं आवश्यक आहे या संबंधाने. पहिलं हे आहे की देवानं 6व्या दिवशी मनुष्य आणि प्राणी यांची निर्मिती केली. आपण पाहिलं मागच्या वेळेला की निर्मिती हा शब्द उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि पहिल्या वचनामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर निर्मिती हा शब्द, आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवानी 6व्या दिवशी प्राण्यांची आणि मनुष्याची निर्मिती केली. आणि म्हणून प्राण्यांची जी निर्मिती आहे पहिली गोष्ट ती पूर्णतः या मातीतून आहे, परंतु मनुष्याची निर्मिती थोडीशी वेगळी आहे. मनुष्य हा शरीराने पूर्णपणे मातीचा देवानी घडविला, परंतु त्याने आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला. तो श्वास म्हणजे आमचा आत्मा. मग तो आत्मा जो आहे तो आत्मा हा स्वर्गीय आहे. आणि म्हणून शरीर हे पृथ्वीवरचं मातीतलं आणि आत्मा स्वर्गीय. आणि म्हणून मनुष्य या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो की त्यांनी वाईट बातमी आम्हाला जी समजली मागच्या वेळेला ती म्हणजे सगळ्या पृथ्वीवरच्या गोष्टी निवडल्या. म्हणून स्वर्गीय गोष्ट निवडण्यासाठी त्यांनी चूक केलेली आहे, पाप केलेलं आहे. तेच मोठं पाप आहे. पापा संबंधाने आम्ही पाहतो की देवानं जे निवड करण्याचं स्वतंत्र आणि इच्छाशक्ती मनुष्याला दिली, ती निवड करत असताना त्यांनी पृथ्वीवरील गोष्टींची निवड केली. परंतु आता तुम्हाला आणि मला या ठिकाणी हे पाहायचं आहे, जुन्या करारात वाईट बातमी आमच्यासाठी आहे की आदाम आणि हवेनी चुकीची निवड केली, पृथ्वीवरील गोष्टीची निवड केली आणि स्वर्गीय गोष्टीचा त्याग केला. आणि म्हणून आता चांगली बातमी आमच्यासाठी आणि जुन्या करारातच आम्हाला देवबापांनी दाखवलेली आहे. आणि म्हणून उत्पत्तीचं अध्याय 3 आणि वचन 15 मध्ये देवाने नवीन कराराचं अभिवचन त्या ठिकाणी दिलं आहे. आणि त्या ठिकाणी पाहतो की परमेश्वरानं सांगितलं की स्त्रीची संतती, तुझी संतती आणि स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर निर्माण करेल आणि तो तुझी टाच फोडेल, नाही का?
असं म्हटलेलं आहे. आणि स्त्रीची संतती ही तुझं डोकं फोडेल, नाही का. आणि म्हणून क्रूसावरचं मरण हे टाच फोडणे आहे, परंतु मरणातून जिवंत होणे म्हणजे त्याचं डोकं फोडण्यात आलेलं आहे. मग आज आमच्यासाठी चांगली बातमी आहे ना. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकरिता क्रूस खांबावर मरण पावला. गॉस्पल त्यालाच म्हटलेलं आहे, शुभवर्तमान त्यालाच म्हटलेलं आहे. शुभवर्तमान हे आहे की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकरिता क्रूस खांबावरती मरण पावला आणि तो मरण पावला आणि त्यानं त्या सर्पाचं डोकं फोडलं, जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, पुनरुत्थान. आणि म्हणून योहान कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25 आणि 26 या वचनामध्ये काय लिहिलं आहे आपण वाचूया. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? बस या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं जे म्हटलेलं आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. जर आपण या वचनाचं उलट अशा प्रकारचं आणि अर्थ केला तर जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तो जगत असला तरी मरेल असं म्हणायला काय हरकत नाही. आणि खरंच जर तो मेला तर सर्व काळचा नरकदंड त्याला मिळेल. उलट अर्थ असाच आहे की नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, चांगली बातमी ही आहे की योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनात म्हटलंय, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी पुत्र दिला की जो कोणी, या ठिकाणी जो कोणी म्हटलेला आहे, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि म्हणून जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आमच्या साठी ही चांगली बातमी आहे की आम्ही आणि सार्वकालिक जीवनामध्ये जातो, बरोबर की नाही. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की मनुष्य जगण्यासाठी जन्माला येतो, जगण्यासाठी जन्माला येतो. हा काय माहिती का, मनुष्य हा आपल्या विचारातून काही गोष्टी मांडत असतो, वचनातून मांडत नाही. वचनात मनुष्य या जगामध्ये जगण्यासाठी नव्हे. जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर देवाचं वचन आणि रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये असं म्हटलंय की त्याच्या प्रतिमेप्रमाणे येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं यासाठी या जगामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. उगाच जगण्यासाठी नाही आहे. जीवन हे जगण्यासाठी नाही. मनुष्य तर जगतो आणि जगतो आणि जगतो. काही लोक 100 वर्ष जगतात, काही लोक 80 वर्ष जगतात, काही लोक तरुणपणातच मरून जातात. जगणे हा आमच्यासाठी जेव्हा येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तेव्हा तो जगणे आमच्यासाठी लाभ आहे. आणि म्हणून पहिली आमच्यासाठी चांगली बातमी आहे. जर आम्ही मागच्या वेळेला वाईट 3 बातम्या पाहिल्या तर पहिली चांगली बातमी आमच्यासाठी ही आहे की देवानं आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. केवळ आमच्यासाठीच नाही, ख्रिस्ती लोकांसाठी नाही, सगळ्या जगासाठी येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि तो सर्व जगासाठी मरण पावला. केवळ तुमच्या माझ्यासाठी नाही, सर्व जगासाठी मरण पावला. फक्त यामध्ये अट आहे ती अशी, जो कोणी, मग कधी कधी काय होतं की आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला येतो म्हणून आम्हाला असं वाटतं की येशू आमचा आहे. ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो म्हणून येशू तुमचा आणि माझा असं बनत नाही. तिथं वचन जे सांगतं, मग तो ख्रिस्ती असो, हिंदू असो, कोणत्याही जाती धर्माचा असो,
जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी नाश हा नाहीच, तो सार्वकालिक जीवनात आहे. आणि म्हणून पहिली आमच्यासाठी चांगली बातमी ही आहे की येशू आमच्याकरिता या भूतलावर आला आणि त्याच्यावर फक्त विश्वास ठेवणे. आणि म्हणून वचनामध्ये जेव्हा आम्ही आणि मत्तई सुवर्तमानाचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये पाहतो की येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला पापापासून सोडवण्यासाठी आला. जे पाप आदाम आणि हवेने केलं, या पृथ्वीवरल्या गोष्टी निवडल्या. आजही मनुष्य पृथ्वीवरच्या गोष्टीत जर रममान झालेला आहे, जगातल्या गोष्टीत जर रममान झालेला आहे, तर त्याला स्वर्गीय गोष्टी मिळणार नाहीत. म्हणून प्रियांनो, बारकाईनं या दिवसांमध्ये आपण या गोष्टीचं मनन करण्याची गरज आहे आणि देवाचा आत्मा आम्हाला त्याद्वारे प्रगटीकरण करतो. दुसरी गोष्ट, जसं आम्ही मागच्या वेळेला पाहिलं की वाईट बातमी पहिली ही आहे की हवेनं पृथ्वीवरील म्हणजे त्या फळाची निवड केली, आणि वाईट बातमी आहे ती की तिनं पृथ्वीवरील गोष्टीची निवड केली, स्वर्गीय गोष्टीचा त्याग केला. आणि म्हणून आता दुसरी वाईट बातमी आम्ही पाहिली की तिनं सैतानाच्या शब्दावर विश्वास ठेवला. परंतु आज आमच्यासाठी चांगली बातमी ही आहे की आम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. पहिली चांगली बातमी, येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. ही पहिली चांगली बातमी. जो कोणी त्याचा स्वीकार करतो तो त्या, आणि योहान 1:12 म्हटलंय की तो आणि त्याचा पुत्र होतो. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुले. मग देव कुठं आहे? स्वर्गात. म्हणजे आम्ही स्वर्गातले होऊन जातो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर. ही पहिली चांगली बातमी. दुसरी चांगली बातमी आमच्यासाठी ही आहे देवाच्या शब्दावर, म्हणजे देवाचं वचन बायबल. आणि प्रियांनो, एक रहस्यमय गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. लोक बायबल घेतात आणि सहज असं उघडतात आणि वाचतात आणि मग म्हणतात देवाने मला वचन दिलं. लक्षात ठेवा, संपूर्ण बायबल हे देवाचं वचन नाही. आश्चर्य वाटलं ना? होय, तसंच आहे ते. संपूर्ण बायबल हे देवाचं वचन नाही. बायबलमध्ये 3 अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या देवाच्या वचनात मोडतात. म्हणजे पहिली गोष्ट, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देवाविषयी जिथे जिथे लिहिलेलं आहे. पहिलंच वचन म्हटलं प्रारंभी देवाने, म्हणजे बायबल देव आहे अशा प्रकारचं आणि गृहीत धरत आहे. देव आहे म्हणजे निश्चित आहे, तोच सुरुवात आहे, तोच प्रारंभ आहे, हे देवाचं वचन आहे. मग देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली, देवाने प्रकाश केला, देवाने, आणि या पहिल्या अध्यायामध्ये सगळ्या निर्मिती संबंधाने जेव्हा पाहतो देवानं ते केलेलं आहे, हे देवाचं वचन आहे. मग देव बोलला, देव जिथे बोलतो ते देवाचं वचन आहे. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देव म्हटला मी यहोवा राफा, रोगमुक्त करणारा. या वचनाच्या द्वारे देव कसा आहे, आम्ही देवाविषयीची ओळख असणारी जी वचनं आहेत ती देवाविषयी आम्हाला ओळख करून देतात. देवाचा स्वभाव आणि त्या वचनांच्या द्वारे आम्हाला समजतो देव प्रीती आहे, देव आणि चांगला आहे, देव क्षमाशील आहे, देव उत्तम आहे, स्तोत्रांमध्ये म्हटलं आहे. मग देवाची ओळख करणारी वचनं उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जी आहे ती देवाची वचनं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवाची आज्ञा असलेली वचनं आहे. मग देवाची आज्ञा काय? पहिलीच आज्ञा देवाने दिली मानवाला ही सर्व जातीच्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. देवाची आज्ञा मोडली. मग आज्ञा मोडल्याचा परिणाम काय झाला आज आम्ही पाहतो ना. त्यांनी आज्ञा मोडली, ही वाईट बातमी आहे ना. ती वाईट बातमीमुळंच आज जग
आणि अशा प्रकारचं देवापासून दूर अशा प्रकारचं देवाचा आणि जगाचा आणि मनुष्याचा संबंध त्याच्यामुळेच तर दुरावला गेलेला आहे आज्ञामुळे. म्हणून आज्ञा जिथे जिथे आहे, चांगली बातमी आमच्यासाठी ही आहे की देवाची ओळख बायबलच्या आणि वचनाच्या द्वारे आम्हाला होते. म्हणून तो देवाचा शब्द आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो, देवाने जिथे जिथे आपल्याला आज्ञांकित वचनं दिलेली आहेत, नाही का. वचना म्हटलंय तू माझ्याशिवाय, देव म्हणतो माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावे, कोरी मूर्ती करू नको, त्याच्या पाया पडू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. आज्ञा आम्हाला माहित आहेत ना, देवाची आज्ञा. मग देवाची आज्ञा देवाच्या वचनामध्ये आहे. देवाचा शब्द आम्ही स्वीकारणे. पाहिलं ना, हवेनी कोणाचा शब्द स्वीकारला? सैतानाचा. मग आम्ही आमच्यासाठी चांगली बातमी काय आहे? आम्ही देवाचा शब्द स्वीकारला पाहिजे. देवाचा शब्द स्वीकारतो तेव्हा आम्ही देवाची मुले होतो. मग तिसरा भाग आम्ही पाहतो बायबलमध्ये, देवानं दिलेली अभिवचनं, प्रॉमिस, आश्वासनं, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जिथे जिथे देवाचं अभिवचन आम्हाला दिसत आहे ते देवाचं वचन आहे. तुझा देव परमेश्वर, मी तुझा देव परमेश्वर आहे, भिवू नको. जिथे जिथे देव आम्हाला आश्वासन देतो, नाही का. या दिवसांमध्ये आम्ही पाहतो वेगवेगळ्या प्रकारची संकट लोकांवर आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आणि आजार, महामारी, या सगळ्यांमध्ये मनुष्य भीतीनं गांगरून गेलाय. आत्ताच आपण स्तोत्र वाचलं, दावीद काय म्हणतो की पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तडी बुडाले तरी मी भिणार नाही. का भिणार नाही? कारण अशी एक नदी म्हणजे पवित्र आत्म्याची. आणि म्हणून देवाची वचनं आम्हाला आश्वासन देतात. या वचनाच्या द्वारे आम्हाला आश्वासन मिळतं ना, भिणार नाही. स्तोत्रांमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे भिवू नको, भिवू नको. अशा रीतीने काही बायबलच्या अभ्यासकारांचं मत आहे की 365 वेळा हा शब्द आलेला आहे पवित्र शास्त्रात. मग 365 वेळेला म्हणजे 365 दिवसाचं एक वर्ष असतं. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी देवानं आम्हाला अभिवचन दिलं नाही, भिवू नको. कशाला भ्यायचं? किती व्हायरस येऊ द्या, आणि व्हायरस येतच राहणार आहेत, कठीण दिवस येतच राहणार आहेत, संकट येतं, कारण येशू ख्रिस्त येणार आहे. आता आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये ते सतत आणि अशा प्रकारचं लक्षात ठेवत जा, येशू येणार आहे. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो येईल तो येणार, उशीर करणार नाही. आणि म्हणून वचनाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. म्हणून दुसरी महत्त्वाची बातमी आम्ही पाहतो ना या ठिकाणी की देवाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ही दुसरी आमच्यासाठी चांगली बातमी आहे. हेच ते शुभवर्तमान आहे. देवाचं वचन वाचल्याशिवाय कळलं का ते नाही. मग आम्ही किती वाचतो देवाचं वचन, किती आम्ही प्रार्थना करतो, किती प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आम्ही आमच्या स्वतःला नेत आहोत. देवाविषयीचं ज्ञान आम्हाला किती झालेलं आहे, देवाविषयीची ओळख आम्हाला काय झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला हे पाहायचं आहे की देवाच्या सानिध्यामध्ये आणि देवाच्या वचनामध्ये आम्हाला राहायचं आहे. वचनात राहण्यासाठी वचन वाचण्याची गरज आहे. रोज देवाचं वचन वाचा, नियमित वाचा. आणि नुसतं वचन वाचायचं नाही, त्याच्यावरती मनन करायचं आहे. मनन, नाही का. जुन्या करारामध्ये मनन हा शब्द आहे, पुढे आपण पाहणार आहोत. मग आता दोन चांगल्या बातम्या आम्हाला कळलेल्या आहेत. एक म्हणजे येशू ख्रिस्त आमच्यासाठी देवानं त्याचा पुत्र पाठवला, ज्याच्याद्वारे फुकट आम्हाला उद्धार प्राप्त होतो. इफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये असं म्हटलं आहे की कोणी आढ्यता बाळगावी म्हणून कर्मकांड केल्याने नव्हे, तर केवळ विश्वासाने की येशू ख्रिस्तानं
तुमचा आणि माझ्यावर विश्वास ठेवला आहे, येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिलेला आहे, म्हणून कर्मकांड केल्याने नाही, विश्वासानेच आमचं तारण झालेलं आहे. मग पहिली ही चांगली बातमी आहे ना, आम्हाला काहीच करावं लागत नाही. जुन्या करारामध्ये देवाने किती काय काय लोकांना यज्ञ करायला लावलं, वेगवेगळी अर्पणं, वेगवेगळ्या आणि गोष्टी करायला लावल्या, परंतु एवढं सगळं करून नियमशास्त्र दिलं, नियम पाळायला लावले, एवढं सगळं करून सुद्धा कोणीच तारल्या गेला नाही. मग ही चांगली बातमी पहिली आहे की येशूच्या द्वारे तारण आहे, नाही का. वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आकाशाखाली पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं नाव नाही उद्धार देणार. म्हणून शुभवर्तमान आम्ही का म्हणतो, कारण ही चांगली बातमी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी चांगली बातमी आम्ही पाहिली की त्याने आमच्याकरिता वचन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे. त्याच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून त्याच्या शब्दाप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आणि जेव्हा त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगतो, आचरण करतो, तेव्हा आमच्यासाठी ही चांगली बातमी आहे की आम्ही प्रभूमध्ये वाढतो. तिसरी वाईट बातमी आम्ही पाहिली ती म्हणजे आदामाने हवेच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि देवानं जो शब्द, देवानं जे आणि वचन त्याला दिलं होतं की हे फळ खाऊ नको, स्वतः देवानं आदामाला सांगितलं, परंतु देवाच्या वचनाचं त्याने त्याग केला आणि हवेचं वचन. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट या तिसऱ्या आणि अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये आम्हाला शिकायची, चांगली बातमी तुमच्या आणि माझ्यासाठी ही आहे, नाही का. लोक म्हणतात नाही बाळासाहेब बायबल फार कठीण आहे, बायबल आम्ही वाचतो, आम्हाला काही बायबल समजत नाही, आणि समजल्यामुळे काय त्याच्यामधलं कळत नाही. हो बायबल जेव्हा आम्ही असं म्हणतो ना, तेव्हा आम्ही काय करतो की जी तिसरी चांगली बातमी आमच्यासाठी आहे ना, ती बातमी आमच्यापर्यंत आली नाही. एकतर ती बातमी तुमच्यापर्यंत आली नसल्यामुळे आणि तुम्हाला असं वाटतं की बायबल हे देवाचं कठीण वचन आहे. चांगली तिसरी बातमी ही आहे की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर तो स्वर्गात गेला आणि त्याने आश्वासन दिलं की मी जातो, परंतु मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो. चांगली बातमी ही आहे की देवाचं वचन समजण्याकरिता त्यानं आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. मग त्या पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना. पहिली गोष्ट आम्हाला ही मागच्या वेळेला आपण एक आणि स्टडी केला, त्याच्यामध्ये आम्ही शिकलो की ज्या क्षणी आम्ही येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो आणि आपल्या पापांची क्षमा प्राप्त करतो, त्या क्षणी देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो आणि तो आमच्या सगळ्या भूतकाळातल्या पापांची क्षमा करतो आणि आमचं जे दोष भावना आहे त्या दोष भावनेतून तो आम्हाला बाहेर काढतो. आणि म्हणून अनेक लोक आणि खूप मोठ्या अभिमानानं सांगतात, देवा येशूनं माझ्या पापाची क्षमा केली, येशूनं माझं तारण केलं, येशूनं माझा उद्धार केला. मोठ्या अभिमानानं साक्ष देतात, मी येशूला जीवन दिलं आणि येशू माझा आहे, मी येशूचा आहे. परंतु तेवढ्यावरच आनंद मानतात, पण आपलं जीवन, आपलं आचरण, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं हे बदलत नाही. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे, पवित्र आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे, परंतु त्या पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होण्याकरिता आम्हाला पूर्ण येशू ख्रिस्ताला जीवन देण्याची गरज आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला पूर्ण जीवन देण्याकरिता आम्हाला आमच्या स्वतःवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. यांना लोक फसल्या गेलेल्या आहेत. म्हणून लोकांच्या शिकवणीप्रमाणे, जसं मी म्हटलं ना की लोक काय करतात, आपल्या मनाच्या कल्पनेनी
सांगतात की नाही आपण असं जीवन जगलं पाहिजे, इतके उपास केले पाहिजे, तितक्या प्रार्थना केलं पाहिजे, इतकं रडलं पाहिजे, खूप रडलं पाहिजे, तोपर्यंत तुमचा पश्चाताप नाही. हे सगळं मन घडण आहे. मनाचं जर कोणी सांगतं तर मग बायबल कशासाठी दिलंय? बायबलमध्ये जे दिलंय ना वचन, त्या वचनाप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या स्वतःला आणि आकार देत राहतो नाही का, मग पवित्र आत्मा, जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, त्याने तुमच्या पापांची क्षमा केली, त्याने तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध केलं, त्याने तुम्हाला पवित्र केलं, आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आता तो आत्मा आत राहून तुम्हाला तुमच्या पापाबद्दल टोचणी देत राहतो. ती टोचणी मिळता क्षणी आपण आपल्या स्वतःला सुधारलं पाहिजे आणि त्या पापातून बाहेर निघाला पाहिजे. जसं आपण आम्हाला समजतं तसतसं आम्ही प्रभूमध्ये वाढत जातो, पापातून बाहेर निघतो, पापातून आणि शुद्ध होतो, आणि तसतसं पवित्र आत्मा आम्हाला त्यांनी भरत जातो आणि मग आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो. हे जे शिक्षण आहेत ही वेगवेगळ्या गोष्टी, हे दानं आहे. अन्य भाषा आणि वेगवेगळ्या प्रकारची भूत काढण्याचं दान, हे दानं आहेत. हे आमच्याकडे आहे म्हणजे पवित्र आत्म्याने परिपूर्ण आम्ही झालो असं वचनात कुठेही लिहिलेलं नाही. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याकरिता रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2-3 वचनामध्ये आम्ही वाचतो की त्या ठिकाणी आमच्या मनाचं नवीनीकरण, मन कुठं जगात फिरतंय. स्वर्गातल्या येशूची आम्ही स्वीकार केलाय, स्वर्गातले वचन आम्ही स्वीकारलेत आणि मन भटकतंय. कसं पवित्र आत्म्याने परिपूर्ण होईल? आमच्या मनाचं नवीनीकरण देवाच्या वचनानं सतत होत गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही आमच्या मनाला देवाच्या वचनामध्ये लावलं पाहिजे, आमच्या मनाला देवाच्या सानिध्यामध्ये लावलं पाहिजे. अनेक लोक येतील आणि म्हणतील सारखं देव, सारखं प्रभू, सारखं, हे तर चुकीचं आहे. इथेच तर आम्हाला आणि हे समजतं ना की खरंच आम्ही देवाचे लेकर आहोत. जर कोणी आम्हाला असं म्हणतं की सारखं वचन, सारखं देव, नाही, हे काय? जर तुम्हाला कोणी असं म्हणणार तुम्ही प्रभूमध्ये आहात, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही अधिक त्याच्यामध्ये बळावलं गेलं पाहिजे, देवाला अधिक स्तुती केली पाहिजे की प्रभू हीच ती माझी साक्ष आहे. नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, असं जर जीवन आहे तर ते जीवन पवित्र आत्म्याने परिपूर्ण नाही. चांगली बातमी आमच्यासाठी ही आहे की पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे. तो पवित्र आत्मा आम्हाला भरू इच्छितो, अभिषेकानं भरू इच्छितो, दानानं भरू इच्छितो, या सगळ्या गोष्टी तो आम्हाला देऊ इच्छितो. पण आम्ही त्या स्वीकारण्याकरिता तयार असण्याची गरज आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण आपलं परीक्षण करूया की आम्ही चांगली बातमी आम्हाला जर समजली की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी देवानं दिला, त्या येशूचा मी स्वीकार केला का? मला तुम्हाला सांगू द्या, अनेक पाळक, सेवक, सुवार्तिक या जगामध्ये आहेत, त्यांनी येशूचा स्वीकारसुद्धा केलेला नाही. त्यांचा भ्रम आहे की आम्ही सेवा करतो म्हणजे आम्ही येशूचे झालो. नाही, येशूचा स्वीकार करणे म्हणजे त्याला आमच्या अंतःकरणात जागा देणे. वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, वचन आम्ही काय पाहिलं की देवाचं वचन, जिथे आज्ञांकित वचनं आहेत ती तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत की नाही. मार्ककृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, मार्ककृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 16वं वचन, त्या 16व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं वाचूया आपण.
जो विश्वास धरतो जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हा, जो विश्वास धरत नाही जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. तो शिक्षेस पात्र. आता देवाचं वचन आहे ते, तो शिक्षेस पात्र ठरला. म्हणजे वचन जसं आहे तसंच होणार. मग विश्वास ठेवला का, मग बाप्तिस्मा घेतला पाहिजे. अनेक लोक म्हणतात माझा बाप्तिस्मा लहानपणी झाला, बुडवून नाही झाला, माझा बाप्तिस्मा शिंपडून झाला. पहा, मनाने तुम्ही जर काय करत आहात, देवाच्या वचनाला सोडून, आपल्या मनामध्ये खुणगाट बांधा डोक्यामध्ये, देवाच्या वचनाला सोडून जर तुम्हाला कोणी काही शिकवत आहे तर ते शिक्षण देवाचं नाही आहे. लहानपणी बाप्तिस्मा शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेला नाहीये. मला तुम्हाला एक रहस्यमय गोष्ट सांगू द्या. ती रहस्यमय गोष्ट अशी, ज्या दिवशी 4,000 वर्षापूर्वी, मनुष्य निर्मितीला 6,000 वर्ष झाले, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला 2,000 वर्ष झाले. मग 6,000 वर्षापूर्वी हवेनं सैतानाचा शब्द स्वीकारला आणि स्वर्गाचा शब्द नाकारला. आणि त्याच क्षणी आदाम आणि हवा यांनी आपलं सर्वस्व सैतानाला दिलं. मग ज्या क्षणी त्यांनी सर्वस्व सैतानाला दिलं ते सैतानाचे झाले. आणि म्हणून सैतानाचे झालेलं व्यक्ती आणि त्यांना झालेली मुलं, त्यांना झालेली लेकरं, याच्यावरती सगळ्या सैतानाचा अधिकार आहे. मग या जगामध्ये आज जो मानव, म्हणजे आज जर मी देवामध्ये आहे, प्रभूमध्ये आहे, प्रभूला जीवन दिलं आहे, म्हणून मी जर प्रभूला जीवन दिलं आणि माझं जर मी लेकरू जन्माला आलं तर ते जन्मलेलं लेकरू हे सैतानच आहे. सैतान त्याच्यावर म्हणून तर ख्रिस्ती लोक लेकरं जन्मल्यानंतर समर्पण का करतात? त्याच्यासाठी आम्ही समर्पण हे लहानपणी समर्पण हे जोपर्यंत हे मूल चांगलं आणि वाईट कळत नाही तोपर्यंत ते देवाच्या, दिव्यदूतांच्या आणि मनुष्याच्या संरक्षणामध्ये. त्यामुळे समर्पण केल्यानंतर तिथे सैतानाचा अधिकार पडत नाही. म्हणून आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ते समर्पण आहे. नंतर जेव्हा तो मोठा होतो, बरं वाईट त्याला कळू लागतो, तेव्हा पुन्हा सैतान त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतो, कारण सैतानाचा आहे तो. परंतु जेव्हा तो स्वतः प्रभू येशूचा स्वीकार करतो आणि म्हणतो की मी बाप्तिस्मा घेतो, आणि मग त्याचं तारण, मग त्याचा अधिकार, सैतानाचा अधिकार तुमच्या आणि माझ्या जीवनावर निघून जातो. काय तुमचं जीवन असं आहे आज? या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही आणि मी पाहिल्या, पुष्कळ खोल गोष्टी आहेत, परंतु आम्हाला पुढे आणखीन पाहता येईल त्याच्या संबंधाने. पण माझा या 3 गोष्टी, चांगली बातमी आम्हाला समजलेली आहे. येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे, देवाच्या वचनाचा स्वीकार करणे, वचनाप्रमाणे आचरण करणे आणि पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होणे, या त्या 3 गोष्टी आहेत. आणि हीच ती चांगली बातमी आहे. माझी खात्री आहे देवाचं वचन जे तुम्ही आणि मी ऐकलेलं आहे त्याद्वारे चांगली बातमी जर तुम्हाला समजलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा आणि आजपासून प्रभूला जीवन द्या. दिवस वाईट आहेत, प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, तयारी करण्याची वेळ आहे आणि आमच्यासाठी वेळ राहिलेला नाही. आम्हाला तयारी करायची आहे, पवित्र बनायचं आहे. पूर्ण पवित्रता जीवनामध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत उचलल्या जाणार नाही बरं का. आणि म्हणून पुढच्या वेळेला ते रहस्य आपण पाहणार आहोत. जे प्रभूमध्ये महानिद्रा पावले, आज जे मरण पावले, ते प्रभूमध्ये जर आहेत तर ते महानिद्रा घेत आहेत, ते उठल्या जातील. परंतु जे तुम्ही आणि मी जिवंत लोकांसाठी देवाबरोबर चालणे, सतत आणि सतत 24 तास, त्याच्याशिवाय स्वर्गात घेतल्या जाणार नाही. आपल्या मनात खूनगाठ बांधा, प्रभूला आपलं जीवन द्या, प्रभूला आपलं अंतःकरण द्या. प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देवो.
प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर दर आज दे, आणि जसे आम्ही ऋणास सोडले आहे तसेच तू आमच्या माफ, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व प्रकार तुझीच आहे. आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभू तुझ्या सर्व प्रिय लेकरांवर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.